विठुराया प्राणप्रतिष्ठेला या श्रीराम मंदिरातील न्यासाकडून विठ्ठलाच्या आमंत्रणाची अक्षता देण्यात आलेली आहे। अयोध्येच्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आता देवदेवतांना देखील निमंत्रण देण्यात येत आहे। अयोध्येच्या राम मंदिर न्यासाकडून विठ्ठलाच्या पायावर आमंत्रणाच्या अक्षता ठेवण्यात आल्या। 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। याच सोहळ्याच्या अक्षता राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास यांच्याकडून विठ्ठलाच्या पायावर ठेवण्यात आल्या। राम मंदिरासाठी आतापर्यंत 1400 कोटी रुपयांचा खर्च झाला असून 2900 कोटी रुपये शिल्लक आहेत। विशेष म्हणजे सरकार परवानगी देत असतानाही परदेशातून 3 वर्षात देणगी घेतलेली नाहीये। आता परदेशातून देणगीचा ओघ सुरू होईल असा विश्वास व्यास यांनी व्यक्त केलेला आहे। विठ्ठलासह देवदेवतांना अक्षता देण्याचा बहुमान आपणास मिळाला आहे, याचा आनंद वाटत असल्याची भावना राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष किशोर व्यास यांनी व्यक्त केली आहे। विठुराया प्राणप्रतिष्ठेला या असं आमंत्रण घेऊन ते आले होते। बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि यासाठीच तर याच संदर्भात आलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात। पंढरपूरला येण्याची इच्छा भगवान श्री रामचंद्रांच्या अयोध्येला प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं अक्षत वितरण करण्याकरता, भगवंताला अक्षत देण्याकरता इच्छा होतीच, पण आज त्याला दुसरं एक कारण होतं। श्री राधाकृष्ण महाराज यांच्या रसमहोत्सवाची आज सांगता होती, म्हणून सोलापूरच्या ज्ञानेश्वरी भावकथेला जात असताना मी मार्गावरनं पंढरपूरला येऊन हे काम करण्याचं ठरविलं आणि मला खूप आनंद होतो आहे की अत्यंत यथाविधी मला देवाला आणि या देवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या देवी देवतांना निमंत्रित करता आलं।